राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच मांजरपाडा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात साकारलेला हा प्रकल्प केवळ एक विकास काम नाही तर तब्बल 50 वर्ष पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या 3 पिढ्यांच्या स्वप्नाला मिळालेलं वास्तव रूप आहे। दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जाणारा येवल्याचा उत्तर पूर्व भाग जिथे पाण्यासाठी पायपीट करणं हेच आयुष्य होतं, तिथे आज आशेचा आणि समृद्धीचा नवा प्रवाह वाहताना दिसतोय। पण हा बदल नेमका कसा घडला? मांजरपाडा प्रकल्प म्हणजे नेमकं काय आणि या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात कोणते मोठे बदल झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असलेला मांजरपाडा प्रकल्प हा केवळ जलसिंचन योजना नसून तो गेल्या अनेक दशकांच्या संघर्षाला मिळालेलं उत्तर ठरतंय। पाण्याअभावी होरपळलेल्या या जमिनीवर आता नव्या आशेची चाहूल लागली असून दुष्काळाने जखडलेल्या या प्रदेशात हिरवाईचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागलंय। येवला तालुक्याचा उत्तर पूर्व भाग हा 4 ते 5 दशकांपासून तीव्र दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता। 1972 पासून पुणेगाव दरवाडी कालव्याच्या माध्यमातून पाणी येईल अशी आशा इथल्या शेतकऱ्यांच्या मनात पेरली गेली होती। मात्र तब्बल 53 वर्ष उलटूनही त्या कालव्याचं पाणी या भागात पोहोचू शकलं नाही आणि फक्त पावसावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे उत्पादनामध्ये मोठी अनिश्चितता निर्माण होत होती। परिणामी अनेक वेळा पिकं नष्ट झाली, शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं, तर कित्येक शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं। आणि अशा परिस्थितीमध्ये मांजरपाडा प्रकल्पाची संकल्पना पुढे आली आणि हा प्रकल्प म्हणजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणूनच पुढे आला आणि तो कायमच तसा राहिलाय। शिवाय हा प्रकल्प या भागातील एक टर्निंग पॉइंट अर्थात नवसंजीवनी देणारा ठरलाय। एकदा हा प्रकल्प नेमका काय आहे आपण सविस्तर समजून घेऊया। तर गोदावरी खोऱ्यातील पाणी उचलून उंच भागात नेण्याच्या लिफ्ट इरिगेशन तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरलाय। पंपाच्या साहाय्याने सुमारे 100 ते 150 मीटर उंचीवर पाणी उचलून ते पुढे कालव्याच्या जाळ्यातून तब्बल 163 किलोमीटर पर्यंत पोहोचवलं जातं। या प्रकल्पासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुमारे 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। या प्रकल्पासाठी सर्वात मोठं आव्हान म्हणजे पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचवणं हे होतं। यासाठी 163 किलोमीटर कालव्याचे काँक्रिटीकरण करण्यात आलं। त्यासाठी सुमारे 263 कोटी रुपये सुद्धा खर्च करण्यात आले। या काँक्रिटीकरणामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि जलवाहिन्यांची कार्यक्षमता देखील वाढत गेली। परिणामी पाणी अधिक वेगाने आणि अचूकतेने शेतीपर्यंत पोहोचू लागलं। या प्रकल्पामुळे येवला, चांदवड, मनमाड आणि नांदगाव परिसरातील अंदाजे 30 ते 35 हजार हेक्टर शेती ही सिंचनाखाली येण्याची क्षमता निर्माण झाली आहे आणि हजारो शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ आता होऊ लागलाय, ज्यामुळे शेती उत्पादनामध्ये 2 ते 3 पट वाढ होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। तर पारंपरिक ज्वारी आणि बाजरीच्या शेतीतून बाहेर पडत शेतकरी आता द्राक्ष, डाळिंब, कांदा, भाजीपाला अशा नगदी पिकांकडे सुद्धा वळू लागलाय। त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची चिन्ह सुद्धा या प्रकल्पामुळे आता उमटू लागली आहेत। या प्रकल्पाचा एकूण प्रवास पाहिला तर मगाशी म्हटल्यानुसार या संपूर्ण प्रकल्पामागे ज्यांनी सातत्याने पाठपुरावा केला ते म्हणजे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ। 2004 मध्ये येवला मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी या भागातील पाणी प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य दिलं। पाणी नाही ही अडचण मान्य नाही आणि उपाय शोधायचाच अशी ठाम भूमिका त्यांनी मंत्रालयातील बैठकीमध्ये मांडली आणि अगदी निधी उभारणीपासून ते तांत्रिक मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वैयक्तिक लक्ष घालत हा प्रकल्प मार्गी लावला। दरम्यान 1972 ते 2007 या 35 वर्षामध्ये नैसर्गिक परिस्थिती बदलली होती। त्यामुळे पुणेगाव धरणामध्ये येवला तालुक्याला पोहोचेल इतकं पाणी उपलब्ध होऊ शकलं नाही। पुणेगाव कालव्याच्या अपयशानंतर सुद्धा त्यांनी हार न मानता पर्याय शोधला आणि मांजरपाडा प्रकल्पाच्या रूपाने एक नवा मार्ग निर्माण केला। 2011 साली या प्रकल्पाचं जलपूजन करण्यात आलं तर 2019 मध्ये पाण्याची यशस्वी चाचणी सुद्धा करण्यात आली। या चाचणी दरम्यान 105 किलोमीटर पर्यंत पाणी पोहोचवण्यात यश आलं होतं। त्यानंतर टप्प्याटप्प्याने विस्तार करत अखेरीस 163 किलोमीटर पर्यंत पाणी पोहोचवण्यात यश मिळवलं आणि म्हणूनच हा क्षण, हा प्रकल्प या भागातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक प्रकल्प मानला जातोय। कारण इथल्या 3 पिढ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं होतं। या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारं पाणी अडवून ते दुष्काळी भागामध्ये वळवण्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आणि विशेष
विशेष म्हणजे नैसर्गिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे पाणी आणण्याचा हा महाराष्ट्रातील पहिला यशस्वी मोठा प्रयोग सुद्धा ठरला होता। तर मांजरपाडा हे पर्व भुजबळ यांनी पूर्ण केलं। 3 पिढ्यांची स्वप्नपूर्ती 53 वर्षांनी पूर्ण झाली आणि हे केवळ मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामुळे शक्य झालं असं देखील म्हटलं जात आहे। या पाण्याचे दिवाळीनंतर आता आवर्तन उपलब्ध होईल अशी आशा सुद्धा शेतकऱ्यांना लागलेली आहे, पण स्वप्न पूर्ण होईल न होईल हे माहित नाही, परंतु कामाची सुरुवात केली तर अडचणी येतील आणि अडचणी आल्या तर मार्ग सुद्धा निघेल हा इतिहास आहे। समीर भुजबळ यांनी यासाठी प्राथमिक कामाची सुरुवात केलेली आहे। दरम्यान याबद्दल आपली भावना व्यक्त करताना येवल्यातील पाणी आंदोलक डॉक्टर मोहन शेलार यांनी असं म्हटलंय की मांजरपाडा प्रकल्प साकारणे आणि येवला तालुक्याचा उत्तर पूर्व भाग हा पाटाच्या पाण्याच्या माध्यमातून बागायती होणे हे शेतकऱ्यांना 50 वर्षांपासून अशक्य वाटणारं स्वप्न मंत्री छगन भुजबळ यांनी कल्पकतेने पूर्ण केलंय। आता कालवा वाहू लागला असून या कालव्याला दिवाळीनंतर आवर्तन येईल की नाही याबाबत धाकधूक असली तरी सुद्धा या भागातील भोळ्या शेतकऱ्यांच्या मनात आजही मंत्री छगन भुजबळांमुळे आशा जिवंत आहे। या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यामध्ये समीर भुजबळ यांच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे। पालखेड कालव्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे 1300 कोटी रुपयांची योजना प्रस्तावित असून या योजनेमुळे भविष्यात प्रत्येक शेतकऱ्याला मागेल तेव्हा पाणी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा उद्देश आहे। त्यामुळे आज मांजरपाडा प्रकल्पामुळे केवळ शेतीच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण जीवन बदलण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे। पाण्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, स्थलांतर कमी होईल आणि गावांमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होईल। एकेकाळी उजाड माळरान म्हणून ओळखला जाणारा हा भाग आता हिरवाईने नटण्याच्या मार्गावर आहे। एकूणच मांजरपाडा प्रकल्प हा लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा झरा निर्माण करणारा, 3 पिढ्यांचं स्वप्न पूर्ण करणारा आणि दुष्काळग्रस्त येवल्याला नवजीवन देणारा ऐतिहासिक टप्पा हा ठरलेला आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमची याबद्दलची प्रतिक्रिया काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।